कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं माघार घेतली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ भाजप उमेदवार निरंजन डावखरेंना मनसेनं पाठिंबा दिलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं आता विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील पाठिंबा दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा महायुतीला कोकण आणि ठाण्यामध्ये फायदा झाला होता। पाहूयात। कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून मनसेच्या अभिजित पानसेंनी माघार घेतली। भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यानंतर मनसेकडून काही वेळातच अभिजित पानसे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं। मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचा पाठिंबा लोकसभेपुरताच होता का असा प्रश्न निर्माण झाला। मात्र आता मनसेनं महायुतीसोबत असल्याचं स्पष्ट केलंय। आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात, त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत, हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 3 जूनला राज ठाकरे यांची भेट घेतली होती। त्या भेटीत फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांना विनंती केली होती। यानंतर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते। मी या इकडे खरं तर आज मी अर्ज भरतोय म्हणून राज साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन अर्ज करायला त्यांचं सहकार्य मागितलं। मी त्यांचा आशीर्वाद मागितला आणि आशीर्वाद घेऊनच चालतो। मनसेनं विधान परिषद निवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतले, त्यामुळे आता शिवसेनेवर दबाव आलाय। कारण शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुंबईची जागा तशी पाहिली तर शिवसेनेची असायला पाहिजे, ठाण्याची जागा जर भाजपला पाहिजे असेल तर मुंबईत जागा सोडली पाहिजे। हा सगळ्यात जो काही चर्चेचा जो विषय आहे तो मला वाटतं देवेंद्र फडणवीसही आज दिल्लीला आहेत, अजितदादाही आहेत आणि शिंदे साहेब पण आहेत। त्यांना जर आज तिकडेच वेळ मिळाला तर त्याच्यावर निर्णय सुद्धा होईल, परंतु 12 तारखेपर्यंतचा कालावधी असल्यामुळं आताच घाईने काही स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही। परंतु ह्या 4 जागाच्या निवडणुका ह्या महायुतीतच लढवल्या जातील। विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपसाठी शिवसेनेची भूमिका काय असणार यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूचक वक्तव्य केलं। महायुतीचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे। मला खात्री आहे कालच मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी मी आणि निरंजन आम्ही दोघं जण त्यांच्याकडे गेलो होतो आणि निरंजननी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून ते नक्कीच ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना 100% पाठिंबा देतील। लोकसभा निवडणुकांच्या नंतर आता विधान परिषद निवडणुकीत मनसेनं एक पाऊल मागे घेतलंय। मात्र आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत मनसे 2 पावलं पुढे टाकून वाटाघाटी करणार यात शंकाच नाही। परिणामी मनसेची ही माघार आगामी निवडणुकीत त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणार का हे लवकरच स्पष्ट होईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।